काय हो, आळूची पानं कशी बनवता तुम्ही? मी ज्या पद्धतीने बनवते ना, ते जर खाल्ले ना एकदा तर तोंडाला पाणीच येतं बरं का, एवढ्या जबरदस्त बनते. तर मग काय करायचं, अशा आळूचे पानं घ्यायचे, मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे बरं का. आणि नंतर काय करायचं, त्याला असे शिरा काढून घ्यायचे आणि थोडंसं बेलण्याने लाटून घ्यायचं, म्हणजे शिरा आहे ना अशा जागेवर दाबल्या जातात. नंतर मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे टाकून घ्यायचं आणि त्याला बारीक करून घ्यायचं बरं का. एका प्लेटमध्ये बेसन पीठ घ्यायचं. आता इथं मी अर्धा किलो घेतले बरं का. त्याच्यात मिरची टाकायची बारीक केलेली, तीळ टाकायची बरंच आणि मीठ टाकायचं आणि याला मिक्स करून आहे ना पाणी टाकून असं खलून घ्यायचं बरं का. आता इथं दुसरं मी काहीच टाकलेलं नाही, फक्त एवढंच टाकून करायचंय आपल्याला. आणि नंतर घ्यायचे लगेच आळूचे पानं बरं का, आणि त्याच्यावर ना असं बेसन पिठाची लेअर लावून द्यायची बरं का. असे पातळ पातळ लावायची, खूप असं जाड पण नाही लावायचे. नंतर आडवे तिडवे असे कसे पण ठेवून द्यायचे, छोटे मोठे किती पण असतात आपल्याजवळ तेवढे सगळे याच्यामध्ये असे बसून द्यायचे. छोट्याले असे मध्ये घालायचे, मस्त होते मग. असे कोणतेच वाचत नाही तर सगळीकडून लावून द्यायचे, एकावर एक ठेवायचे आणि उलटे ठेवायचे बरं का पानं, आणि त्याच्यावर बेसन पीठ लावायचे बरं का. आणि असे 2-4 लेअर झाले का लगेच त्याला अशा घड्या घालायचे, म्हणजे असं त्याचा रोल बनवायचा मस्तपैकी असा हळूहळू बरं का. आणि बेसन पीठ जास्त पातळ नाही करायचं बरं का, नाहीतर मग हे सगळं असं रोल बनवताना बाहेर येऊन जातं ते. आणि नंतर मग परत अशा सगळ्या करून घ्यायच्या, छोट्या मोठ्या सगळ्या अशा कशा बी चालतात. नंतर एका चाळणीला तेल लावायचं, त्याच्यात वड्या ठेवायच्या आणि एखाद्या पातेल्यात कशात पण पाणी ठेवायचं उकळायला, त्याच्यात हे द्यायचं ठेवून 15 मिनिटासाठी चांगलं याला वाफ देऊन घ्यायची बरं का. नंतर काढायचं, थंड झालं का मग असे त्याच्या आहे ना छोटे छोटे काप करून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला पाहिजे तशा अशा वड्या कापून घ्यायच्या. नंतर तेल ठेवायचं गरम व्हायला आणि टाकायचे त्याच्यामध्ये या, आणि अशा मीडियम बारीक गॅसवरती येणार चांगलं खरपूस असं छान कलर व्यवस्थित तळून घ्यायच्या. अशा मस्त कुरकुरीत तळल्या जातात ना, आणि खायला तर काय जबरदस्त लागतात, एक नंबरच. तुम्ही अशा करून पहा, मग मला सांगा की आम्ही बनवल्या. तसं तर आळूची पानं बनवायची सगळ्या जणालाच माहिती असतं बरं का, पण प्रत्येक जणाची आहे ना आळूची पानं बनवायची वेगवेगळी पद्धत असते. तर तुम्ही कशी बनवता ते पण मला तुम्ही नक्की सांगा.